सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच उपमाया देता लाभा काशा शोभा सारखी तुका म्हणे नुचली डोई ठेविली पायी संताचे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संसारी दूसरे चरण संसारी नमो सद्गुरु तुमया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो चरणा सेवक झालो तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो चरणा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला भंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कीर्तन सेवेसाठी अभंग निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या वर्णनाबद्दल आपली असमर्थता व्यक्त करतायत। विठ्ठला विठ्ठला अभंगावरती काही थोडस चिंतन मांडण्या अगोदर दोन शब्द परिहार। सालावादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य सरजूदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा बाबांची पुण्यतिथी कितवी आहे? तर त्या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहोत। या सप्ताहामध्ये श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य भागवत भास्कर संत शिवाई मंदिराचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय पंढरनाथजी महाराज पगार भाऊ यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथेचे श्रवण करतोय। त्याच अनुषंगाने 2 टाइम कीर्तन आहे। त्यातील
चौथ्या दिवसाची सकाळची सेवा तिन्ही गावच्या मेळावरती, तिन्ही गावच्या विनंतीला मान देऊन आणि ज्यांच्या संपर्कातून माझ्यापर्यंत आलेली आहे श्री हरिभक्तपारायण परमपूज्य संपूर्ण आनंदगिरीजी महाराज, सर्वानंदगिरीजी महाराज, ते पूर्वाश्रमीचं नाव सोपान महाराज, ते आम्हाला सोपं होतं, आता हे घ्यायला थोडंसं जर राहतं. सर्वानंदगिरीजी महाराज यांच्या आग्रहामुळे माझ्याकडे आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सगळे चांगले कीर्तन आहे, चांगला सर्व सुखाचा लाभ आपल्या सर्वांना घेता येतोय. संतांची पुण्यतिथी आहे, संतांचं थोडंफार वर्णन झालं पाहिजे असं मला वाटलं आणि मी हा अभंग आपल्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित केला. एखादं कार्य मोठं व्हावं असं वाटत असेल आणि एखादं कार्य किंबहुना मोठं होतं, त्याच्या पाठीमागं तप साधना, त्या महात्म्यांची एकनिष्ठता, त्या महात्मेचा त्या ठिकाणचा तपस्थली आपण ज्याला म्हणू, त्या तपस्थली अशी साधना त्यांच्या जीवनात घडलेली असते आणि त्या साधनेच्याच पोटी हा सर्जुदास महाराजांच्या नावाने आपण हा अखंड हरिनाम सप्ताह चालवतो. हा आश्रम सुरू केला, तो कधी सुरू झाला मला माहित नाही, पण बाबांनी तो आश्रम सुरू केला. म्हणजे बाबा म्हणतो म्हणजे असा एक सर्वसाधारण नेम आहे, मोठ्या व्यक्तीचं नाव घेऊ नये म्हणे, त्यांना आदराने कुठलं तरी नाव ठेवून बोलावं. म्हणजे तात्यादासजी महाराज यांनी आश्रम सुरू केला आणि युवले सेरोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या अनुषंगाने त्यांच्या जीवनातली धडपड, संप्रदायाबद्दल असलेलं प्रेम, आपल्या या संस्थेवरती काही मुलं शिकावी असा सगळा प्रयत्न तो यशस्वीरित्या चांगल्या वाटचालीने तो पार पडतोय. भगवंताकडे सर्जुदास महाराजांच्याकडे अशी प्रार्थना करू की ही संस्था उत्तर तिचं नाव आणि त्या संस्थेत घडलेल्या विद्यार्थ्यांचं नाव महाराष्ट्रातील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे त्या यादीमध्ये येवत अशी सर्जुदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करू. विठ्ठला विठ्ठला दरवर्षी या सप्ताहासाठी जेवढा वेळ मिळेल तेवढा आम्ही येण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या वर्षी महाराजांनी सांगितलं का तुम्ही एक कीर्तनाची सेवा करा आणि मग तसं ठरलं आणि तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहोत. जेव्हापासून आम्ही शिबिर घ्यायचो तेव्हापासून महाराजांचा आमचा संपर्क. पहिल्या आम्ही नालेगावला त्या तळेवर शिबिर घेतलं त्यावेळेस महाराज शिबिरात आले, त्याच्यानंतर आमच्यासोबत जीच वाटचाल सुरू झाली तर आत्तापर्यंत इथंपर्यंत येऊन ठेपले. त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला. आम्ही मात्र गृहस्थी आश्रमामध्ये राहून जी भगवान परमात्म्याने आपल्या वाट्याला सेवा दिलेली ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विशेष असं एक तिन्ही गावचं सहकार्य आणि तिन्हीच्या मेळावर असल्यामुळं या कार्यक्रमाला स्वरूप छान पद्धतीने येतं. लोक पंक्ती देतात, सर्व दान दक्षिणा इथं जी जी गरज असेल ती ती लोक पूर्ण करतात आणि केलीही पाहिजे. आणि आपण नाही करणार तर दुसरं कोण करणार? आपण सर्व हिंदू धर्मातले लोक आहोत. आपला सगळ्यांचा धर्म हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे. या सनातन धर्मामध्ये जे जे कार्य चालतात, धर्माच्या दृष्टीने जे जे कार्य चालतात त्या कार्याला आपण सर्वजण मदत करतो, करीत राहू अशी अपेक्षा सर्वांच्याकडून व्यक्त करतो. आणि नाहीतरी दुसऱ्या धर्मातली माणसं आपल्या या संस्थेला म्हणा, सप्ताहाला म्हणा, जे जे आपले धार्मिक कार्यक्रम असतात त्याला मदत नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्या सर्वांनाच सरसावं लागतं, आपल्या सर्वांनाच पुढे यावं लागतं. या अनुषंगाने मी तिन्ही गावचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो की या आश्रमावरती आपण सर्वजण नितांत प्रेम करतात आणि या सप्ताहासाठी मदत होते. उत्तर काळात अशीच या ठिकाणी मदत होत राहो. मला वाटते महाराजांच्या मंदिराचा कळस झालेला आहे, बरोबर ना? पण त्याच्या पुढे सभा मंडप, विद्यार्थ्यांची आणखीन काही जी थोडीफार राहण्याची सुव्यवस्था व्यवस्थित पाहिजे. जसं आपण आपल्या घरामध्ये एखादा शुभमंगल कार्य जर असेल त्याला आपण आतोनात प्रयत्न करून ते कार्य यशस्वी कसं पार पडेल याचा प्रयत्न करत असतो. ते तर आपल्या प्रपंचातलं असतं, हे तर धर्माचं काम आहे. असं आहे.
डोंगरे महाराजांचं एक वाक्य आहे. डोंगरे महाराज सांगायचे, आपण धर्माचं काम केलं का धर्म आपलं काम करतो. त्याच्यामुळं आपण धर्माचं काम केलं पाहिजे आणि त्या धर्माच्या कामासाठी आपण सर्वजण पुढे याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 11 ते 1 अशा नियमाने हे कीर्तनाची सेवा होती. आता पाऊण झाला म्हणजे माझ्या हातात 15 मिनिटं आहे. 15 मिनिटामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो आणि शिवेला पूर्ण विराम देऊ. विठाला विठाला. ऑफिसर ज्यावेळेस ऑफिसमध्ये जातो ना, जाताना तो उशिरा जातो. ऑफिसमध्ये जाताना उशिरा जातो, पण ज्यावेळेस त्याला सुट्टी घ्यायची राहते त्यावेळेस तो मात्र वेळेत येतो. म्हणजे येताना जी चूक झालेली ती जाताना करू नये म्हणून वेळेस संपून तुमच्या, मला वाटतं आता सगळेजण एवढा उशीर झाला म्हणजे पोटामध्ये 2-2 घास जेवण करून आलेलेच असणारे. पंक्ती आले, आपल्याला सूचना आली की पंक्ती वगैरे सर्व आल्या, आपल्या कार्यक्रमाचा शेवट होऊन जाईल. विठाला विठाला. असं संत आम्हाला कळत नाही. संत जर कळाले असते तर संतांच्या विचाराने आपण वागून आपलं जीवन कृतार्थ बनवलं असतं. नाही बनवत. आता तिन्ही मेळावरती एवढे लोक आहे, सगळे काम धंद्याच्या दृष्टीनं, मोलमजुरीच्या दृष्टीनं, शेतामध्ये जनावर असतात त्या दृष्टीनं सर्वजण जातो. संध्याकाळच्या वेळेस जास्त बहुसंख्येने लोक हजर राहतात, पण सकाळी माता भगिनी आहे, वडीलधारे जे मंडळ आहे ते सर्वजण कीर्तनाला हजर राहतात. संध्याकाळी तरुण मंडळी जास्त राहतात. म्हणून संत विचार आपल्याला कळायला पाहिजे, संत कळायला पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या भागातून सांगतात, संताच्या संगतीत मिळालेलं सुख, ह्या सुखाचं मी काय वर्णन करू, सांगता येत नाही म्हणतात. का सांगता येत नाही? एक तर संतांची संगत कळत नाही, एक तर संत संग मिळत नाही. मिळालेला संत आम्हाला कळत नाही. संत महात्मे ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतात त्यावेळेस संत महात्म्यांचं शरीर काही वेगळं असतं का? नाही. त्यांचं शरीर तुमच्या आमच्यासारखंच असतं, तुमच्या आमच्यासारखंच असतं, पण त्यांच्या वागण्यातला, त्यांच्या कृतीतला, त्यांच्यातला या जगामध्ये वावरत असताना जो व्यवहार आहे तो मात्र वेगळा असतो. आणि त्यावेळेस आपण संत कळून घेतली पाहिजे. हयातीत असताना संत कळत नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा सांगतो, संत गेल्यानंतर देखील कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. हयातीत असताना संत कळत नाही, संत गेल्यानंतर देखील कळत नाही. ज्ञानोबारायाच्या समाधीवर आपण दह्या दुधाचा अभिषेक या दिवसात करतो. आणि ज्ञानोबाराय असताना धर्म मार्तंडांनी मात्र मिळालेल्या अन्नामध्ये माती कालवली. ज्ञानोबा हयातीत असताना कळले नाही आणि आता त्यांच्यावर अभिषेक घालून, त्यांच्यावर थंडीच्या दिवसामध्ये गार दह्या दुधाचा अभिषेक घालून आपण त्यांच्या समाधीला अभिषेक करतो. संत गेल्यानंतर देखील कळत नाही. संत गेल्यानंतर जर कळले असते तर आपण, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक ओवी सांगतो. पहिले, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातल प्रभू. किंवा आम्ही, ज्ञानोबाराय सांगतात, मी जन्मांतरामध्ये या वाणीनं खरं बोलण्याची साधना केली. खरं बोलल्यामुळं काय झालं, भगवान परमात्म्याने ज्ञानेश्वरी सारखा जगतमान्य ग्रंथ तयार करून घेतला. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, अनेक जन्मांतरामध्ये मी खरं बोललो. खरं बोलल्यामुळं मी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार करू शकलो. एक तरी ओवी अनुभव आहे. आपण म्हणतो ना, जास्त संत वाङ्मय हाताळण्याची गरजच नाही. एखादा शब्द संत वाङ्मयातून निघालेला मनुष्याच्या जीवनाला कलाटणी देऊन जाऊ शकतो, कलाटणी देऊन जाऊ शकतो. खरं बोलण्याचं साधन, मनुष्य खरं बोलत नाही. प्रपंचासाठी मनुष्य पदोपदी खोटं बोलतो. मी इथं आलो, मी तिथं आलो. पवार महाराजांनी आत्ता फोन केला, एकदा तुमचं सांगत नाही, एकदा आमचं सांगतो. पवार महाराजांनी फोन केला की तुम्ही कुठपर्यंत आले. मी मोटरसायकल चालत होते, त्यांच्याकडे फोन दिला. त्यांना म्हणाला, तुम्ही कुठं सांगशाल? ते मी बरोबर सांगतो. बरोबर सांगतो म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं मी पाटावर आलो. त्यावेळेस मागा कोणतं गाव आहे? साके गावामध्ये आम्ही होतो. म्हणजे आम्ही जर इतकं खोटं बोलतो तर तो तुमचं कुठं हरवलं. बरोबर आहे की नाही? म्हणून खरं बोलावं. एक प्रमाण देऊ तुम्हाला, खरे बोले तरी
जोडे फुकासाठी जोडे साठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी साठी जोडे हरी खरे बोले तरी फुका साठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी काहीच नाही जीवनात एकच होवी बस आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जायचं खरं बोलायचं यथा सत्य बोला यथा सत्य चाला बहुमानतीन लोक येणे तुम्हाला समर्थ सांगतात जीवनामध्ये मनुष्यानं खरं बोलावं आणि भगवान परमात्मा खरं आहे खरं बोलल्यामुळं मनुष्याला भगवान परमात्मा प्राप्त होतो नदी कोणती खारी नदी एक भगिनी धावत आली नदीमध्ये झरा खोदला आणि कुठल्या तरी भांड्याने ते पाणी झऱ्यातून उपसायची बाहेर टाकायची एक सज्जनग्रस्त तिच्या जवळून चालला ही भगिनी पाणी झरा काय खोदते झऱ्यातलं पाणी बाहेर काय टाकते आणि तिच्याकडे भांडा नाही हा काही वेडा असल्याचा प्रकार आहे का त्या सज्जनाने विचारलं मातोश्री तुम्ही हे काय करताय असं बोलल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितलं बोलू नको 15-20 मिनिटांनी ती मातोश्री शांत झाली पदराने घाम पुसला दादा काय म्हणत होते आता सांगा हो तुम्ही झरा काय खोदला झऱ्यातलं पाणी काय उपसताय ते बाजूला काय फेकताय नेमकं कळलं नाही इथून 4 किलोमीटर अंतरावर माझी बहीण राहती साकेगावला माझ्या बहिणीच्या घराला आग लागली होती ती मी आग विझवत होते विठाला आता आणखीनच आगाऊपणा झाला बहीण 4 किलोमीटर राहते तिनं नदीत झरा खोदला आणि झऱ्यातलं पाणी उपसून बाहेर टाकते आणि बाहेर टाकून ती सांगते की माझ्या बहिणीच्या घराला आग लागली आणि ती विझवत होते पण तिच्या बोलण्यामध्ये सत्यता होती खरं पण होतं त्या सद्ग्रस्ताला ते काही पटना धावतच गेला साकेगावला जाऊन विचारलं अशा नावाची व्यक्ती राहते आणि त्या व्यक्तीच्या घराला आग लागली होती हो आग लागली होती पण ती आपसमध्ये विझली मग त्याला मात्र घाम सुटला अरे त्या मातेने तिथं पाणी टाकलं आणि इथली आग विझली धावत आला आणि तिचे पाय धरले आई साहेब काय असं साधना तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही नदीच्या पात्रामध्ये थांबून झरा काय खोदता आणि तुमच्या बहिणीच्या घराला आग लागली तुम्ही इथे विझवता दादा मी माझ्या जीवनामध्ये गेली 12 वर्षापासून कधीही खोटं बोलले नाही खोटं न बोलण्याचा परिणाम माझ्या बहिणीच्या घराला आग लागली ती मला कळाली आणि मी माझ्या बहिणीच्या घराची आग विझवली हो हो मी जर हा प्रयत्न केला तर करून बघ 12 वर्षापर्यंत त्या सद्ग्रस्तांनी त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही कारणासाठी खोटं बोलला नाही आणि प्रपंच करत असताना झाडाखाली बसायचा भगवंताचं चिंतन करायचा आपल्या मुखातून खोटा शब्द नाही गेला पाहिजे असं म्हणायचा असं म्हणता एक दिवस 12 वर्ष पूर्ण झाले आणि
झाडाखाली बसलेला असताना झाडावर 2 पाखरं बसलेली होती आणि ते पाखरं एकमेकांमध्ये चर्चा करत होते. त्याची पत्नी म्हणायची, का हो, आपण आज पिलांना चारा आणला नाही, आपल्या बाळांना चारा आणला नाही, आपण चारा आणण्यासाठी गेलं पाहिजे. हो हो. तो उडून जातो काय, चारा घेऊन येतो काय, हे त्या सगळ्या सदग्रस्ताला त्या पक्ष्यांची भाषा कळू लागली. त्या भगिनीकडे आला, आई साहेब, तुम्ही सांगितलेला मी प्रयत्न केला आणि ते सत्यवचन मी आतापर्यंत जोपासलं आणि मला आता पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली. चांगली गोष्ट आहे, खोटं बोलू नकोस कधी पण. नाही बोलणार. गेला प्रपंचामध्ये वावरत असताना सकाळची वेळ होती आणि त्याच्या घरामध्ये छोटं बाळ होतं आणि त्याची धर्मपत्नी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली होती. पाणी आणण्यासाठी लहान मुलं आईशिवाय राहत नाही, आपल्याला माहिती. आई जरा दिसली की मग ते शांत होऊन जातं. ते बाळ काही रडायचं थांबाना आणि तो सदग्रस्त म्हणला, बाळा रडू नको बघ, तुझी आई आली असं म्हणल्याबरोबर ते बाळ रडणं थांबलं. झाडावर जे पशुपक्षी बोलत होते ते मात्र त्याला ऐकणं येणं बंद झालं. अरे बापरे, आता झाडावर जे पक्षी चर्चा करत होते ते चर्चा करणारे पक्ष्यांची भाषा आपल्याला आता कळत नाही. काय कारण घडलं असेल बा? त्याची धर्मपत्नी आली, काय मुलाला घेतलं, शांत केलं आणि हे सगळं झाल्यानंतर मग तो त्या मातेकडे गेला. आई साहेब, मी आतापर्यंत कधीही खोटं बोललो नाही आणि खोटं न बोलल्यामुळं मला आता पक्ष्यांची भाषा कळू लागत होती. मात्र आज सकाळचा प्रसंग असा झाला, माझ्या घरामधलं बाळ रडत होतं, माझी धर्मपत्नी पाणी आणण्यासाठी गेली होती आणि पाणी आणत असताना ते रडत असताना मी त्याला सांगितलं, बाळा तुझी आई आली, रडू नको बघ. आणि त्या मातेने विचारलं, त्याची आई आली होती का? म्हणे नाही. मग खोटं बोललास. एवढं खोटं बोलणं चालत नाही. बरं, तो जे खोटं बोलला होता त्याचं बाळ रडणं थांबलं का नाही? थांबलं ना, ते बाळ रडणं थांबलं ना, पण ते खोटं बोललं. एवढं खोटं बोलणं चालत नाही. ज्ञानोबा सांगतात, माझ्या अनंत जन्माची साधना, मी माझ्या वाणीतून कधी खोटं बोललो नाही. न खोटं बोलल्यामुळं मला ज्ञानेश्वरी सारखा, चांगदेव पाशाची सारखा, हरिपाठासारखा एवढे ग्रंथ ज्ञानोबरायांनी तयार केले. हे खरं बोलल्यामुळं आजच्या कीर्तनातला एकच संदेश घेऊन जा. तुमचं आमचं मी सांगतो, आपण जर एखादा आपल्या प्रपंचातला व्यवहार करत असताना एखादी गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल आणि आपल्याला ती जर मिळत जर नसेल तर आपण खोटं बोलून घेतो. एकदा खोटा बोललेला मनुष्य त्याला 10 वेळेस खोटा बोलावं लागतं. हा, विठाला विठाला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या परिसराचं भाग्य आहे की जे निकम बाबा एवढे एकनिष्ठेने राहिले. बाबांनी सांगितलं त्यांच्या जीवनातला अनुभव का एखाद्या जर टाइम विचारला तर घड्याचं 1 मिनिट इकडे तिकडे सांगत नव्हते. म्हणजे हे महापुरुष जन्म घेतात फक्त खरं बोलण्यासाठी. येतो हिताचा कळवळा, तुमचा आमचा हिताचा कळवळा येतो म्हणून हे साधू संत महात्मे जन्म घेत असतात. म्हणून माता भगिनींनो ध्यानात ठेवा, प्रपंचाच्या थोड्याशा स्वार्थासाठी खोटं कधीच बोलायचं नाही. माझ्या सर्व वडिलाच्या समान भाविक सज्जन इथं बसलेले, प्रपंचासाठी तो खोटं बोलूच नका. खोटं बोलायचं जर असेल, कसाही जर गाय घेऊन जातोय ना, मग सांगा कसायला विरुद्ध दिशेनं सांगा ती गाय त्या दिशेने गेली म्हणून. गायीचा प्राण वाचेल, पुण्य लाभेल. खरं बोलावं. मी प्रमाण दिलं, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. यथा सत्य बोला यथा सत्य चाला, बहुमानतीन लोक येणे तुम्हाला. संत महात्मे आम्हाला कळतील कसे? कसे कळतील? संत महात्मे कळण्याचं काही तुम्ही आम्हाला उदाहरण सांगू शकता का? हो, सांगू शकतो ना. संत महात्म्यांचं अंतकरण हे देवाचं अंतकरण असतं, दयाळू अंतकरण असतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबराय दिवसभर काम केलं आणि पाटलांनी सांगितलं, महाराज 1 उसाची मुळी घेऊन जा. हो हो, घेतली उसाची मुळी. भजन करत विठ्ठल 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 भजन करायचे. भजन करत करत गावापर्यंत येऊन पोहोचले. गल्लीतले पोर आडवे झाले, महाराज ऊस द्या मला, ऊस द्या, ऊस द्या. उसाची मुळी खाली ठेवली आणि खाली ठेवून एक ऊस
मांडीवर मोडायचा, आलेले लेकरांना द्यायचा. सगळी ऊसाची मुळी संपली आणि एक ऊस शिल्लक राहिला. सगळी ऊसाची मुळी संपली, एक ऊस शिल्लक राहिला. तेवढा एक ऊस घरी घेऊन गेले. जिजाऊ साहेबांचा स्वभाव तापट. महाराज, पाटलांनी एकच ऊस दिला नाही ग, पाटलांनी ऊसाची मुळी दिली होती. मग रस्त्यात लेकरं भेटली आणि मग मी सगळा ऊस त्यांना वाटून दिला. मग हा एक तरी का घरी आणला? वाक्य नीट ऐका सर्वजण. हा एक ऊस तरी का घरी आणला? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आवले मुलं संपली, ऊस शिल्लक राहिला होता म्हणून आणला. मुलं जर असते तर हा पण ऊस वाटून दिला असता. याला संतांचं अंतकरण म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. तुमचं आमचं सांगू? आपण बाजाराहून आलो, आपलं लेकरू गल्लीत खेळतंय आणि गल्लीत खेळणाऱ्या लेकराला म्हणतो, बाळ्या घरात ये. घरात कशासाठी हे पण सांगत नाही. बाळ्या घरात ये. घरात आल्यानंतर जे बी आपण मिष्टान्न, मिठाई, खाऊ वगैरे जो मुलांना आणतो तो देतो आणि हा घे खाऊन खा. बाळ्या प्लेट घेऊन बाहेर निघतो. मेल्या घरात मर. बाहेर त्या अंगणात दुसरी मुलं आहे, त्याला घरात खायला होतं. हा संतांचा आणि तुमचा आमच्यामध्ये फरक आहे. विठाला विठाला. बर का बाबा, रामकृष्ण परमहंस त्यांना कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर आता ते मरणासन्न अवस्थेमध्ये होते. असं असताना कलकत्ता भागातले लोक ज्यावेळेस महाराजांच्या दर्शनाला यायचे, दादाभाऊ महाराजांच्या दर्शनाला यायचे, त्यांना म्हणायचे, त्यांना अशी उपमा द्यायचे, हाच कृष्ण राम. रामकृष्ण परमहंसाला म्हणायचे, हाच कृष्ण राम. जे रामकृष्ण होऊन गेले हाच कृष्ण राम असं म्हणायचे. आणि स्वामी विवेकानंद चक्रावून जायचे. अरे काय बोलतात लोक? स्वामी विवेकानंदाला विश्वास पटत नव्हता. आणि असं असताना एक दिवस रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद एकांतात असताना स्वामी विवेकानंदाच्या चेहऱ्यावरचा हावभाव ओळखला आणि मी सांगितलं, विवेकानंद, तुला आतापर्यंत माझ्यावर संशय आहे? आतापर्यंत गावातले लोक सांगतात ना हेच कृष्ण राम. अरे नाही, हाच रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे स्वामी विवेकानंद एवढे सिद्ध संत होते, सिद्ध साधक होते, त्यांना देखील रामकृष्ण परमहंस कळाले नाही. तुम्ही आम्ही प्रपंचातले किडे, प्रपंच करत असताना काय संत महात्मे करणारे? जर कीर्तन जर 15-20 मिनिटं जर उशीर झाला तर घरी जाण्यासाठी उशीर झाला म्हणून सांगतो आणि कीर्तनामधली केवढी कालवा आणि पटकन निघून कधी जाईल आणि त्या घरात कधी एकदाचा गार्डन असं म्हणतोय. काय संत महात्मे कळतील? नाही. संत महात्मे कळण्यासाठी त्याला अंतकरण संतांचं व्हावं लागतं. त्याला संतांचं अंतकरण होऊन संत वाचावे लागतात. संत वाचावे लागतात म्हणजे तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, बहिणाबाईंचा गाथा आहे, अन्य सगळ्या संतांचे ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी हे दिलेले आहे. तुमचं आमचं अंतकरण दुरुस्त होण्यासाठी हे संतांनी ग्रंथ दिलेले. आणखीन संत ओळखायचे का? संत कसे ओळखायचे? बहिणाबाई महाराजांचं एक प्रमाण देतो. दुसऱ्याचे दुखे दुसऱ्याचे दुखे जाचे
क्षीणे जाचे चित्त तोची एक संत ओळखावा तयासी पुसता हरेल तोची न. दुसऱ्याचं दुःख संतांना पाहवत नाही. दुसऱ्याचे दुःखे क्षीणे ज्याचे चित्त. एखाद्याला जर दुःख झाले तर आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ होते आणि हा दुःखातून बाहेर कसा पडेल याच्याबद्दल संत महात्मे विचार करतात. काय जीवन असेल संत बहिणाबाई महाराजांचं. 13 जन्म झाले, 4 जन्म गवळ्याच्या घरी घेतले आणि संत बहिणाबाई महाराजांच्या 13 जन्मापर्यंत सगळ्या जीवनात दुःख. पण संत बहिणाबाई महाराजांचे 742 अभंग आहे. एकाही अभंगामध्ये बहिणाबाई महाराजांनी तक्रार केली नाही की माझ्या जीवनामध्ये दुःख झालं. पण 13 जन्मामध्ये एकनिष्ठ भाव तुकोबाचरणी म्हणून बहिणी लादली से बहिणाबाई महाराज सांगतात. मी एकनिष्ठेनं भगवान परमात्म्याची सेवा केली. जगद्गुरु तुकोबाला सांगितले की सद्गुरु मला मिळाले. संत बहिणाबाई महाराज विना तक्रार जीवन, विना तक्रार. महिला भगिनीनो, प्रपंचामध्ये वावरत असताना सगळ्या माझ्या आईच्या वयाच्या माता वगैरे सगळे बसलेले इथं मी एक विनंती करतो. रामायण नुसतं ऐकायचं नाही, नुसतं ऐकायचं नाही. रामायणातलं सीतेतलं जे पात्र आहे ना, सीतेचं पात्र शिकण्यासाठी, सीतेचं पात्र शिकण्यासाठी. राजाची कन्या राजमहालात राहणारी, राजाची कन्या राजमहालात राहणारी आपल्या पती देवासोबत 14 वर्ष वनवास स्वीकारला. 14 वर्ष राजमहालात राहणारी सीतेनं 14 वर्षापर्यंत मी राजाची कन्या आहे आणि मला वनात राहावं लागतं असा शब्द रामाने जर आला असेल तर मला सांगा. विना तक्रार जीवन. कधीही प्रपंचामध्ये तक्रार करू नका. आताच्या घडीला तरी अशी परिस्थितीच नाहीये का एखादा मनुष्य घरात उपाशी राहत असेल. अशी परिस्थितीच नाही. कुठल्या गोष्टीसाठी स्त्रिया तक्रार करतात आणि त्या घरामध्ये वाद वितंड होतो आणि परिणामी स्वतःच्या तरी जीवाला मुकावं लागतं, दुसऱ्याचा तरी जीव मुकल्या जातो. असं करू नका. हे जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हे जीवन एकदाच मिळालंय. हे जीवन जे मिळालंय भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी मिळालेलं आहे. दुसऱ्याची निंदा करण्यासाठी नाही, दुसऱ्याची कुचराई करण्यासाठी नाही. हे प्रमाण सगळेजण आपण ऐकतो, दररोज ऐकतो. प्रत्येक कीर्तनकार सांगतो. कबीर महाराज एक प्रमाण सांगू. निंदा मत करना किसकी सची बात कबीर जी की. निंदा मत करना किसी की सची बात कबीर जी की. कोणाची निंदा कधीच करू नका. कबीरदास महाराज सांगतात निंदा मत. कोणाची निंदा कशासाठी करतात? कशासाठी? काम करा. काम करता करता भगवान परमात्म्याचं भजन करावं. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. काम करा, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो. काम करायचं ना, तर काम करता करता एक कांद्याचं रोपटं ठेवायचं, विठ्ठल म्हणायचं, रामकृष्ण म्हणायचं. आपलं जे आवडतं दैवत असेल त्याचं नाव घ्यायचं. विठ्ठल 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 म्हणत म्हणत एक दिवस ही वाणी एवढी पवित्र होईल. तुम्ही एखाद्याला शब्द टाका, शब्द टाकल्याबरोबर ते लोक तुमचा शब्द उचलून घेते. ही वाणी जर पवित्र करीत असन तर भगवान परमात्म्याच्या नामाने होती. संत महात्म्यांचा दिगांतरामध्ये महिमा गाजतो ना, याचं कारणच असं आहे. संत महात्म्यांनी देवाचं नाव सोडून दुसरा काही धंदाच नाही. दीन रजनी हाची रंग, दीन रजनी हाची रंग, दीन रजनी हाची
संत महात्म्यांनी रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन केलं. भगवान परमात्म्याचं भजन केल्यामुळे फायदा काय झाला? भगवान परमात्म्याला भेटायला यावं लागलं. भेटायला एक काम करा, काहीच नाही, आज एवढा बदल करून टाका. जात जाता कीर्तनातला एवढा बदल घेऊन जा. स्वयंपाक करताना, कुठलंही काम करताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. संध्याकाळी जा, स्वयंपाक करताना विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि असं करून स्वयंपाक करा. हे ऐकून ठेवा, ऐकून ठेवा नाही, ऐका आणि कृतीत आणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 म्हणायचं. स्वयंपाक तयार करा आणि तो स्वयंपाक ती अन्न नाही, तो प्रसाद तयार होईल. तो काय होईल? प्रसाद. आणि तो प्रसाद तुमच्या घरातल्या लोकांना वाढा. असा 7 दिवसापर्यंत प्रयोग करून पहा. तुमच्या घरामधलं वातावरण जर नाही बदललं ना, मग मला येऊन सांगा. हा, दररोज भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आणि स्वयंपाक करायचा. तो प्रसाद होईल. इथला प्रसाद का होतो? घरचं जेवण राहतं, इथला प्रसाद होतो. त्या नामस्मरणाच्या साधनेमुळं त्या अन्नावर संस्कार झालेले असतात आणि संस्कार झाल्यामुळे तो प्रसाद होतो. आणि प्रसाद झाल्यानंतर आपण तो सेवन केला, आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो. आणि करून पहा. जर तुम्हाला जर असं वाटत असेल ना आपल्या नातवांनी, आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं, तर सात्विक मुलं जन्माला घालणं गरजेचं आहे. आणि हे असं प्रपंचातले काबाड कष्ट करून आणि एकमेकाला आदवा बोलून होत नाही. त्याच्यासाठी संस्कार होण्यासाठी नामस्मरण करा, स्वयंपाक करा, लेकरांना खाऊ घाला, आणि मग तिथून पुढे परिवर्तन होईल. संस्काराचा खूप मोठा अभाव सध्याच्या काळात आहे. हे संस्कार शिबिर, हे कीर्तन, हे सगळं चालावं लागतं ना, याचं कारणच हे. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय, तुकोबाराय सांगतात. आपल्या मुलांचं कर्तव्य, आपला मुलगा 3 लोकांमध्ये झेंडाझेंडी राहावं असं वाटत असेल ना, त्याला प्रसाद द्या दररोज. तो प्रसाद तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही तो प्रसाद जर दिला नाही तर परिणामी इतके वाईट दिवस आहे, इतके वाईट दिवस आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. आपण फक्त मुलांसाठी काबाड कष्ट करून पैशाला पैसा जोडून त्या मुलांसाठी पैसा कमवून ठेवला, त्यांना संस्कार नावाची चीज दिली नाही. आणि मग आता त्याला जर तुम्ही बोलायला गेलो, तो उलटून बोलतो, हे म्हातारे बस, तुला काय कळतं? बोलतात का नाही? सांगा. तर याचं कारण फक्त आपण भजन केलं नाही. त्या काळात भजन जर केलं असतं, मुलांच्या वरती संस्कार झाले असते. माझ्या आईनं कदाचित असा प्रयत्न केला असेल, म्हणून मी तुमच्या पुढे सांगतोय. तुम्हाला वाटत नाही का तुमचे लेकर माझ्यासारखे तयार व्हावं, हे लेकरांसारखे तयार व्हावं? असं जर वाटत असेल, नामस्मरणाची साधना सर्वश्रेष्ठ साधना सांग. संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी या मृत्यू लोकात येतात ना, तुमचा आमचा हिताचा कळवाळा येतो. भजन करण्यासाठी सांगतात, साधना करण्यासाठी सांगतात, संत चरित्राचं वर्णन करण्यासाठी सांगतात. म्हणून संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे, संतांचा महिमा कळायला पाहिजे. संतांचा महिमा कळत नाही. संतांचा महिमा शास्त्राने सांगितलं अगम्यो, आपल्या बुद्धीच्या पलीकडचा संतांचा महिमा आहे. संत कळत नाही. देवा हयातीत असताना ज्ञानोबराय कळाले नाही, जगद्गुरु तुकोबराय कळाले नाही. ज्ञानोबरायांना पहिली ओळखणारी व्यक्ती चांगदेव महाराज. उपजताची ज्ञानी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव. उपजताच ज्ञानोबरायांच्याकडे ज्ञान होतं. आणि या मृत्यू लोकांमध्ये ज्ञानोबराय संत या पदाला प्राप्त झालेले.
ही ओळखणारी पहिली व्यक्ती म्हणजे चांगदेव महाराज. चांगदेव महाराज शरण गेले आणि चांगदेव महाराजांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. जगद्गुरु तुकोबारायांना कोणी ओळखलं नाही आणि तुकोबारायला पहिली व्यक्ती ओळखणारी म्हणजे रामेश्वर शास्त्री. भक्ती ज्ञान आणि वैराग्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखिला. रामेश्वर शास्त्री सांगतात, एवढा भक्तीचा पुतळा जगद्गुरु तुकोबराय. रामेश्वर शास्त्रीनं जगद्गुरु तुकोबराय हे संत उच्च कोटीचे महात्मे आहेत म्हणून. संतांचा महिमा मी तुम्हाला सांगितलं अगम्य अगमापायी आपल्याला कधी संतांचा महिमा कळू शकत नाही. मग काय करू शकतो? त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवावं म्हणजे संत महात्मे आपल्याला प्रसन्न होतील. याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये संत चरित्र वाचलं पाहिजे. बहिणाबाईंची छोटीशी गाथा आहे. सर्व मातावर्गांना मी विनंती करेल, ज्यांना ज्यांना असं वाटतं ना आपल्या प्रपंचामध्ये हे सगळं थांबवलं पाहिजे, एक काही नाही, मला वाटतं 150 रुपये त्याची किंमत आहे. शिवूरला जर गेले संस्थानावरून तुम्ही गाथा मागून घ्या. 740 अभंग वाचायला किती वेळ लागेल? चांगला वाचणार असला तर 1 तास, जास्त झाला 1 तास. 1 तासात बहिणाबाई महाराजांचा गाथा वाचू शकतो. वाचा, जे जे आपल्याकडे उपलब्ध आहे ना ते वाचलं पाहिजे. त्यांनी आपला माथा सुधारतो. माथा सुधारण्यासाठी तर गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, हे संत वाङ्मय. म्हणून संतांचं आपण हे सगळं अनुकरण केलं पाहिजे. 1 वाजून गेला असेल, 1:30 वाजला असेल. सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच. संतांच्या संगतीतलं सुख सांगता येत नाही. ज्याला सांगता येतं ते सुख नाही. संतांच्या संगतीतलं सुख सांगता येत नाही. आणि जो सांगतो त्याला ते मिळालेलं राहत नाही. संत संगतीचे काय संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीतलं सुख सांगता येत नाही. त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. अगम्य सांगता हे नाही सुख कीर्ती मुख न पुरे. त्यांचं वर्णन करण्यासाठी आतापर्यंत किती सप्ते झाले. आपल्या 8वं वर्ष सप्त्याचं
या 8व्या वर्षामध्ये संतांचं किती वर्णन केलं ते संपवलं का नाही. नवीन त्याच्यात काहीतरी मिळत राहतं. सांगत आहे नये सुख कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीचं. आवडीनं सेवन करायचं, संत महात्म्यांचं नामस्मरण करायचं. आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीचं. उपमा कशाची देवा, या मृत्यू लोकांमध्ये संत जीवनाला उपमा देण्यासारखी नाही म्हणून सांगत आहे नाही सुख कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीचं. उपमा या देता लाभा कशा शोभा सारखी. कशाची उपमा द्यावी तर देता येणार नाही. मग महाराज सांगतात एकच काम करू शकतो, संतांच्या चरणावर मस्तक ठेवता येतं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने चले तुका माने चले तुका माने चले तुका माने चले उचली डोही ठेविली पायी संताचे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच. काहीच नाही. सरजूदास महाराजांचं इथं मंदिर आहे. दररोज येऊन त्यांच्या मस्तकावरती आपला माथा टेकावं, पुण्यवान होऊन घ्यावं, पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनाची नावे, पुण्य जरा कमवायचं असेल तर संत महात्म्यांचं नाव घ्यावं, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. किती वर्णन करता येईल संताचे, किती संताचे चरित्र सांगता येईल, किती पण. काय होतं संत महात्मे कोण, एक उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. आणि मला शेवटी एक गोष्ट सांगायची, मी जाता जाता सर्वांना सांगणार. एक अभंग आहे स्वामीजी. उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. पूर्ण अभंग पहा. देव
कोणत्या संताकडे कामाला गेला? पहिले संतांनी एकदा काम केलं, सावता महाराजांनी मळा केला, सावता महाराजकडे देवाला जावं लागलं. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाने एकदा देवाला आपलंसं केलं आणि मग देव आपला संत महात्म्यांचा दास होतो, दास होऊन सेवा करतो. सगळ्या संतांचं चरित्र बघा, सगळ्या संतांचे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. कधी घडलं? पण चोखोबाराईने एकदा काम केलं, कामाला प्राधान्य दिलं. संत महात्म्यांचे जे लोक आरोप लावतात ना, शिकले सवरेले, संत महात्म्यांनी समाज आळशी बनवला म्हणे. नाही, त्यांनी संतांचं नीट जीवन चरित्र वाचलंच नाही. पहिले संतांनी एकदा काम केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी मिरच्या विकल्या पनवेलच्या बाजारात जाऊन. सगळ्या संत महात्म्यांनी काम केलं, मग भगवान परमात्मा त्यांच्याकडे आला असं कोणी समजायचं नाही. म्हणून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. एक जाता जाता सर्वांना विनंती करतो, तुमचं माझं आरोग्य जर अबाधित जर ठेवायचं असेल, ही आश्रम जर अबाधित जर ठेवायचं असेल, तर आपल्याला देशी गाईची सेवा करावी लागेल. देशी गाईची तुम्हाला माझा अधिकार आहे. मी सांगतो, बाबांना माहिती आहे, स्वामीजींना माहिती आहे, दादाभाऊ महाराजांना माहिती, इथं बहुतांश लोकांना माहित असेल. आज मी 80 गाई सांभाळणारा मनुष्य, 80 सगळ्या देशी गावरान गाई सांभाळतो. जर आपण देशी गाय जर सांभाळली नाही तर भविष्यामध्ये ही भूमाता पीक देणार नाही. आता मला तुम्ही सगळे शेतकरी वर्गातले लोक सांगा, एखादं पीक सांगा बिगर फवारणीचं, एखादं. अरे जवारीला सुद्धा फवारणी करावं लागते. आता जवारीला सगळं आपण ही भूमाता एवढी विषारी बनवून ठेवलेली आहे की फर्टिलायझर, कीटक नियंत्रित मारून ही जर पूर्ववत जर तुम्हाला करायची असेल तर 8 वर्षापर्यंत या शेतीमध्ये फर्टिलायझर आणि कीटक नियंत्रण मारून चालायचं नाही. थांबल्यानंतर 8 वर्षांनी ही पूर्ववत होईल. जर या भूमातेला सुरक्षित ठेवू शकतो या मृत्यू लोकांमध्ये एकमेव फक्त ती गाय, ती फक्त गाय. माता वर्गांनो, तुम्ही माझ्या सगळ्या आईच्या समान बसलेले आहे, इथं माझ्या सगळ्या बहिणीच्या समान लेकी बसलेले आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या घरामध्ये लेक किंवा सून, तिला जर आता गर्भदर धारणा जर झालेली असेल, ऐकून ठेवा, नुसतं मान डोलू नका, करून पहा. चांदीची वाटी करा, एक चांदीची वाटी. काय लय जास्त मोल नाही, माणसाच्या जीवनापेक्षा काय जास्त मोल आहे का? नाही. चांदीच्या वाटीमध्ये विरजन लावायचं, संध्याकाळी विरजन लावायचं. त्या मुलीला किंवा त्या सुनेला सकाळी उठून ते दही द्यायचं. 5व्या महिन्यापासून पुढं 9 महिन्यापर्यंत देऊन पहा. एक तर तिची डिलिव्हरी नॉर्मल होईल, एक. आणि दुसरा तिचं जे मुलगा मुलगी जे बी जन्माला येईल ना, ते सात्विक जन्माला येईल, तेजपुंज जन्माला येईल. तुम्हाला मी जर सांगितलं ना, आता जर स्वामीजींनी किंवा बाबांनी जर सांगितलं ना की 4 वाजेपर्यंत गाईचा महिमा सांगा, 4 नाही 8 दिवस सांगा, 8 दिवस. इतकी गाईची विशेषता आहे. जी मतिमंद विडी माणसं असतात, काहीच नाही, देशी गाईच्या दुधापासून तूप तयार करायचं आणि ते तूप त्या मतिमंद माणसाच्या नागपुडीमध्ये 2-2 थेंब सोडायचं दररोज नित्यनेमाने. याच्यासाठी जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल ना, बुलढाण्यामध्ये एक आश्रम आहे, सेवा संकल्प नावाचा. आता बाबा त्या आश्रमामध्ये 350 वेडी माणसं आहे. ऐका ना, 350 वेडी माणसं तो आश्रम चालवतात. म्हणजे ती आता वेडी नाही राहिली, चांगली हुशार झाली म्हणून. आणि त्याला फक्त एक प्रयोग, देशी गायचं तूप नाकामध्ये 2-2 थेंब सोडलं आणि ते लोक 50% असेच क्लिअर झाले. एक झालं. दुसरा मुद्दा सांगतो, जर देशी गायचं तूप दररोज नाकामध्ये सोडल्याने आपल्या शरीरामधले 40 प्रकारचे आजार दूर होतात. मी फेटा बांधला, धोत्रवर आहे, तुम्हाला सांगता असं समजू नका. मी शिकलेला मनुष्य, शिकलेला आहे, आणि हे सगळे रिसर्च करून तुम्हाला सांगतो. ज्याला ज्याला बघायचं असेल, अकोल्यामध्ये एक गोशाळा आहे, त्या गोशाळेवरती जाऊन पहा, हजारो लोकांची यादी लावलेली. गाईच्या शेण, गोमूत्र आणि तुपापासून, दुधापासून काय काय आजार बरे झाले. मी एक मोठं नाव सांगतो आणि कीर्तनाची सेवा संपवतो. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आता मितीला संदीपान महाराज शिंदे आशेगावकर. त्यांचे एक बंधू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकून 4 वर्ष शिकून घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर भरपूर उपाय केले, पण गुजरातमध्ये एक गोशाळा अशी एक, तिथं कॅन्सर नीट होतो. ज्यावेळेस तिथं त्यांना दाखवण्यासाठी गेले, ह्या कार्तिकी वारीमध्ये संदीपान महाराजांनी सांगितलेलं आहे, ह्या कार्तिक वारीमध्ये ज्यावेळेस संदीपान महाराज आपल्या इथं येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना जरूर विचारा. त्यांनी सांगितलं,
ते तिथे गेले त्या गोशाळेवर घेऊन, त्यांचा कॅन्सर बरा झाला. मग त्या डॉक्टरांनी त्या महाराजांनी विचारलं, माझ्या जीवनामध्ये कुठलं व्यसन नाही, तंबाखू नाही, गुटखा नाही, विडी नाही, सिगरेट नाही, कुठलं चहा देखील पेत नाही, तरी मला कॅन्सर झाला. त्यांनी त्यांच्या कपाळाकडे बघितलं, कपाळाला गंध लावलेला होता. हा, तुम्ही महाराज आहे वाटतं म्हणे. हो म्हणे. मग तुम्ही देवघरामध्ये अगरबत्ती लावता म्हणे. हो, दररोज लावतो. ऐका, मी जबाबदारीने सांगतोय, अगरबत्ती हा उल्लेख धर्मशास्त्रामध्ये कुठंच आलेला नाही. आलेला असेल तर मला सांगा तुम्ही, चल कोणी सांगा. धूप दीप झाला आता काकड आरती, धूपबत्तीचा उल्लेख आहे, अगरबत्तीचा उल्लेख नाही. म्हणून मी सांगतो की धूपबत्ती जाळावी. त्यांनी असं सांगितलं, तुम्ही जी अगरबत्ती लावतायत ना, त्या अगरबत्तीमध्ये बांबूची काडी वापरलेली असते आणि तो धूर जाऊन त्या महाराजांना कॅन्सर झालेला होता. म्हणजे माझ्यासारख्या बाबांसारख्या जीवनामध्ये आम्हाला कुठलंही व्यसन नसतं आणि हे सगळे आजार होतात. याचे कारण शोधले पाहिजे, कधीतरी शोधले पाहिजे. सगळं विषारी खातोय आपण, सगळंच सगळं. विठाला मला एक विनंती करायची सर्व माता वर्गांना, एक देशी गाय, एक गावरान गाय आपण आपल्या दारापुढे सांभाळा. काहीच अवघड नाही. अरे मी एकटा 80 गाय सांभाळतोय ना, 80 गाय सांभाळतोय ना मी एकटा. आणि ही गाय तर तुम्हाला तुमच्या लेकरबाळासाठी कामं येणार आहे. ती पवित्र दूध देईन, शेतीला शेण होईल, गोमूत्र होईल, हे सगळं होईल ना. आपण पुढच्या वर्षी गोशाळेवर गोमय स्नान सुरू करतोय. ते गोमय स्नान असं आहे की शेण, गोमूत्र, मुलतानी माती, निंबाचा रस, अद्रकीचा रस आणि हळद एकत्र करायची, पूर्ण अंगाला लेप द्यायचा, 20 मिनिटं उन्हात बसायचं आणि आंघोळ करून घ्यायची. जोही त्वचा रोग असेल तो पूर्णपणे माणसाचा जाईल, पूर्णपणे. आता किती सांगू शकतो, पण वेळ संपला. 11ला जर सुरू झाला असता ना, तुम्हाला 1 तासभर तेच सांगितलं असतं. विठाला 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 विठाला. जे महाराज सांगतात, मी यांना भेटायला गेलो होतो, तर मी त्यांच्या कुटियामध्ये पडेल होतो. आले तर महाराज ट्रॅक्टर गाय चाऱ्याचं ट्रॅक्टर आणलं तर ते स्वतः अवकळा करून ते रचित होते, काढीत होते. बोला. असं आहे, मी गाय सांभाळतो म्हणजे मी काही गायीवर उपकार करीत नाही, ते आपलं कर्तव्य आहे. मग आपली गाय काय मुसलमान सांभाळणार आहे का? तिथं कापण्यासाठीच बसलेले. आणि मुसलमानाकडे जी गाय जाते ते काय ते आपल्या दारातून घेऊन जाता का? तुम्ही आम्ही देतो. ध्यानात ठेवा, या मृत्यू लोकात गायी पाता का इतकं मोठं पाप कोणतं नाहीये. नाही सांभाळता आली तर चालेल, पण गाय कसायला विकायची नाही. आणि ती मरोपर्यंत तुम्हाला शेण गोमूत्र देणार आहे, मरोपर्यंत शेण गोमूत्र देणारे. देशी गाईचं पालन झालं पाहिजे. या 8 तासाचा मी आहे. ज्यावेळेस पुढच्या वेळेस मला कधी जर वेळ मिळाला आणि पूर्ण 2 तास जर वेळ मिळाला तर मी गाईच्या बद्दल आणि इतके छान छान उपाय तुम्हाला सांगेल की आपण आपलं जीवन नक्कीच दुरुस्त करू शकतो. म्हणून माता वर्गांना एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या घरच्या मालकांना, मुलांना विनंती करा, दादा तू एक गावरान गाय घेऊन ये. मी तुला सांगणार नाही तिचं शेण काढ, मी तुला सांगणार नाही तिला पाणी पाज, मी तुला सांगणार नाही तिला चारा टाक, मी करीन. काहीच नाही, फक्त 15 मिनिटं लवकर उठायचं. 15 मिनिटं उठलं का तेवढं शेण फेकायचं आणि तिला चाऱ्याची एक पेंडी आणि एक बादली तिच्या बाई भरून नेऊन ठेवली का दिवसभर तुम्ही तुमचं शेतातलं काम करून या. गाय सांभाळणं अवघड आहे. गाय सांभाळायचं अवघडच नाही हो, माणसाला तक्रार करण्याची जास्त सवय लागली. म्हणून जर्सी गाय सांभाळू नका. आता गोठ्यामध्ये 3 जर्सी गाई आहे. मी त्यांचे गोचिडं घालू परेशान झालो. ते गोचिडं काही जात नाही. एक विचारतो, भगवान श्रीकृष्णाचा जन्म कशासाठी? गाई सांभाळण्यासाठी. दत्तात्रयाच्या पाठीमाग गाय. आपण ज्या भगवान शंकराच्या दर्शनाला जाते, कशाचं दर्शन होतं? नंदीचं. म्हशीवर कोण बसतो? यम, बरोबर, यमराज. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला गायीची सेवा करून भगवान दत्तात्रयाकडे जायचं, भगवान श्रीकृष्णाकडे जायचं, का बैलाची सेवा करून भगवान शंकराकडे जायचं? म्हैस जर सांभाळली तर तुम्हाला यम प्रसन्न होईल, तुम्हाला पटकन घेऊन जाईल. म्हैस सांभाळू नका. आता जर्सी गायचं सांगतो. जर्सी गाय सांभाळत जर असेल तर कोणाकडे जावं लागेल? शरद पवार. विठ्ठाला विठ्ठाला. कसं तोंड वाकड झालं माहिती आहे ना? अजिवंत उदाहरण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. जर्सी गाय तुमच्या उदरनिर्वाहासाठी जर तुम्ही सांभाळत असाल तर काही अडचण नाही, पण एक देशी गाय दारात सांभाळा.
त्या मुलांना शुद्ध दूध तूप मिळेल आणि त्यांचं आरोग्य ठीक राहील, शेतीचं आरोग्य ठीक राहील. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की काहीच नाही हो, तुम्ही शिवरावून निघाले का घाटातून उतरताना डाव्या हाताला गोशाळा आहे, खंडाळ्याच्या अलीकडे कोलीगाव. सगळ्यांना माहिती ना कोलीगाव, कोणाला कोणाला माहित नाही वर हात करा, सगळ्याला माहिती. म्हणून या बघा तिथं गाईची सेवा कशी होते. खरं म्हणजे स्वामीजी महाराज दादाभाऊ आणि ज्यांची भगवत कथा चालू आहे, श्रद्धेय पंढरीनाथजी महाराज पगार भाऊ, मधुसूदन महाराज, उत्तम अण्णा, हे सगळे महाराज मंडळी सगळे एकत्र येऊन मदत करतात आणि मदत करून ती गायची सेवा चालते. गायची सेवा झाली पाहिजे. उत्तर काळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याकडे चारा असेल पेटून दिल्यापेक्षा एकाच ट्रॅक्टर एकाच चारा एक टारली पोच करा, गाय खाईल आणि लेकर बाळाला आशीर्वाद देईल. म्हणून अशा पद्धतीने आपण करू शकतो का. आणि वाढदिवस इतर अन्यत्र ठिकाणी साजरा केल्यापेक्षा आश्रमावर येऊन साजरा करा. मुलांना पंगत द्या, एखादा दार बाकी त्या दाराला द्या, 10-5 सिमेंटच्या गोण्या द्या, 10 वीट सिमेंटच्या गोण्या द्या. असा उदाहरणपट्टी केल्यापेक्षा वाढदिवसाला आश्रमात द्या, गोशाळेवर या, जिथं जिथं करायचे तिथं तिथं जा. अशा पद्धतीने वाढदिवस साजरे करा. याच्यातून धर्म काम होईल, आश्रमाचं काम होईल, वाढदिवस साजरा होईल, सात्विक रीतीनं साजरा होईल. आमच्या पाठीमागं बंगल्यावरचे व्यंकटेश कृषी सेवा केंद्राचे ते बाबासाहेब पाटील आवाळे, काशीनाथ अण्णा, हे सगळे मंडळी उभे राहिलेले. आम्ही त्यांच्या ग्रुपमधले जे माणसं आहेत त्यांचा कोणाचाच वाढदिवस घरी साजरा करत नाही. स्वामीजींना सगळं माहिती. म्हणून आपला वाढदिवस घरी साजरा केल्यापेक्षा आपण तिथं साजरा करू, आश्रमावर साजरा करू. या आश्रमाला वाढदिवसाच्या निमित्त 10 सिमेंटच्या गोण्या जात आहेत का याचा विचार करू. नातू आहे, आणखीन घरामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमावर आपण बरंचसं काम बाकी, भरपूर काम बाकी. आपलेच लेकरं शिकणारे, आपलेच लेकरं संस्कारित होतील, आपलेच लेकरं असे 2 शब्द सांगतील, कोणी पकवाज वाजल, कोणी गायल करील. हे सगळं पुण्यही जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल आश्रमाकडे लक्ष द्या, अशी सर्वांना विनंती करतो. आणि माझी याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज स्वामीजी 2 मिनिटं संध्याकाळची सूचना देतील आणि जय विठ्ठल होईल.